किती खास असतं ना शाळेतील प्रेम. बालपण खूप खूप वेगळ्या गोष्टी असतात आणि त्याचीच एक आठवण मी घेऊन आली आहे तुमच्यासोबत माझ्या युट्यूब चॅनलवरती. आता बालपणातील प्रेम थोडस मागे गेलं तर ते प्रेम आणि आत्ताचं प्रेम यामध्ये खूप फरक आहे, खूप जास्त. तर जेव्हा आपण शाळेमध्ये असतो आणि पहिल्यांदा कोणाबद्दल फिलिंग किंवा कोणासाठी आपलं मन जुळायला लागतं ते असतं पहिलं. जन्माला आल्यानंतर हळूहळू हळूहळू जेव्हा आपण मोठं होतो आणि शाळेमध्ये असताना ह्या गोष्टी एवढं कळत नाही, खरंच कळत नाही. मोबाईल नाही, कुठलीही गोष्टीची कल्पना नाही, काहीच नसतं. आणि खरं तर मोबाईल नव्हते म्हणून ते प्रेम खास होत आणि त्या प्रेमामध्ये एक वेगळी मजा होती. हा, ते अट्रॅक्शन होतं मला मान्य, पण ते प्रेम इतकं खास होतं की त्याची तुलना कुठंच नाही. हळूहळू ते जेव्हा आपल्यापासून सुटायला लागतं किंवा त्या गोष्टी जेव्हा समजायला लागतात तेव्हा आपण त्या गोष्टीपासून खूप लांब निघून आलेलो असतो. आणि जेव्हा आपण खूप लांब निघून येतोय म्हणजे त्यानंतर आपण कॉलेजला जातो, कॉलेज नंतर मग आणखी आपले शिक्षण पुढे जातं, बरेच मित्र मैत्रिणी, खूप खूप सारा परिवार आपला वाढत जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रेम किंवा अट्रॅक्शन बरंच काहीतरी घडत असतं आयुष्यात. नजरेला शोध असणारं प्रेम म्हणजे शाळेतील प्रेम. निस्वार्थी प्रेम म्हणजे शाळेतील प्रेम. कुठल्याही गोष्टीचा वादविवाद किंवा भांडणं किंवा आता जी परिस्थिती आहे सो कुठलीही गोष्ट नसणारं प्रेम म्हणजे शाळेतील प्रेम. आणि ते अविस्मरणीय असतं. जगातला कुठलाही माणूस घ्या, कुठलाही, जर तो पहिल्यांदा प्रेमात पडतो तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरू शकत नाही. कुठलाच व्यक्ती विसरू शकत नाही. असं प्रेम म्हणजे शाळेतील प्रेम. अगदी छोट्या गोष्टींची सुरुवात असतं. एकमेकांना बघणं आणि फक्त बघण्यासाठी शाळेमध्ये जायचं. सोबतचे काही वेळ असतात, काही क्षण असतात आणि ते न बोलता किंवा न अनुभवता फक्त डोळ्यांमध्ये टिकणं म्हणजे खरं प्रेम. आणि ते असतं शाळेमध्ये. त्याच्यानंतर आयुष्यामध्ये जे काही घडतं ते तरी माणूस विसरून जातो, पण शाळेत घडलेलं प्रेम, नजरेने घडलेलं प्रेम कधीच विसरता येत नाही. आणि एकमेकांसाठी आपण येतोय, एकमेकांना बघतोय, तरी एकमेकांना त्याची कल्पना नसते. इतकं खास म्हणजे शाळेतील प्रेम. आणि खरोखर त्या वयामध्ये कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नसते. बघणं सोडून ती व्यक्ती किंवा तो व्यक्ती दिसायला हवा ही अपेक्षा असते. कॉल, मेसेज, चॅटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही. सुट्टी वगैरे जर असेल तर मग आणखीच खूप खूप त्रास व्हायचा. अरे यार, शनिवार मग रविवार, सोमवारी शाळा उघडेल असं व्हायचं. ते प्रेम. पण खरं सांगू, ते वय योग्य असतं प्रेमासाठी. कारण त्यामध्ये कुठल्या गोष्टीची समज नसते व्यक्तीला, कुठल्याच नाही. मग तिथं अपेक्षा नसतात, तिथं वादविवाद नसतात, तिथं अशा कुठल्या गोष्टी नसतात की जेणेकरून दोघांची मनं दुखावल्या जातील. आणि बोलण्याचे, संवाद करण्याचे काही गोष्टीचे उपकरणच नव्हते. त्यामुळे ते खूप खास असतं. जास्त बोलल्यामुळे जास्त जवळीक साधल्या जाते आणि जास्त जवळीक साधल्यामुळे प्रचंड वादविवाद किंवा प्रचंड गोष्टी घडतात, ज्या खूप वाईटही असतात, कधी कधी ते चांगलेही असतात. पण त्या प्रेमामध्ये किंवा त्या शाळेतील वयाच्या प्रेमामध्ये ह्या गोष्टी खूप खास होत्या. म्हणून शाळेतील प्रेमाची आठवण काढली ना की आजही सगळ्यांना आठवतं.
हा, ती मुलगी, तो मुलगा, असं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं. फक्त एवढंच आहे की त्या वयामध्ये त्या व्यक्तीला माहिती नसते, किंवा निघून जेव्हा जाते ना, तेव्हा परत त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. खूप खूप दुरावे येऊन जातो. आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे निघून आलेलो असतो, तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेले. आणि ते प्रेम खास यासाठीच असतं की एकमेकांना माहिती नसताना सुद्धा एकमेकांसाठी तो जीव लावला जातो. त्या व्यक्तीची आठवण सतत येत असते. त्या व्यक्तीसाठी मनामध्ये वेगवेगळ्या भावना सतत येत असतात. आणि प्रेम, शाळेतील प्रेम यासाठीच खास असतं. खूप सुंदर आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण ते कधीच विसरणार नाही असं प्रेम असतं. अशाच प्रेमाच्या आठवणी मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे, ज्या थोडं मागे गेलं तर खूप छान होत्या आणि त्याच्या आठवणीही खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की त्या आठवणींवरती एकदा थोडासा प्रकाश टाकावा, म्हणून मी त्या गोष्टी घेऊन आलेली आहे.